बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. रोहित पवारांनी आवाहन करत म्हटलंय, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माननीय सुनेत्रा काकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे. परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत असं समजून बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन करतो, असंही रोहित पवारांनी म्हटलंय. पुढे त्यांनी म्हटलंय, तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असं सुद्धा रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. महायुतीकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरुवातीपासून करण्यात आले होते. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र तरीही काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवाराचं नाव जाहीर केलं. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आलंय. पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. अजित पवार हे बारामतीमध्ये कायम मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे. त्यामुळे बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.